नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, संगीत मान अपमान या सिनेमाला रिलीज होऊन आता एक आठवडा झालेला आहे. जे काही बॉक्स ऑफिसचे आकडे आपल्या समोर आलेले आहेत त्याच्यावरनं एक गोष्ट तर निश्चित की हा सिनेमा अगदी जेवढी अपेक्षा त्याच्याकडनं होती तशी कामगिरी बॉक्स ऑफिसवर करू शकला नाहीये. बट ऍटलीस्ट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी जो या नवीन वर्षाचा पहिला सिनेमा होता, 1 तारखेलाच रिलीज झालेला, त्याच्या एवढा डिझास्टर तरी हा सिनेमा नाहीये. आणि आय थिंक या सेकंड वीकला अजून जरा हा सिनेमा त्यातल्या त्यात बरी कामगिरी करेल असं दिसतंय. सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डे 1 पासून डे 7 पर्यंत म्हणजेच शुक्रवार ते गुरुवारचं डे टू डे कलेक्शन बॉक्स ऑफिसचं सांगणार आहे. बट हे कलेक्शन ऐकण्याआधी एक जनरल रिमाइंडर की हे आकडे अगदी खरे असतील अशा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही. सो म्हटलं जात होतं की पहिल्या दिवशी शुक्रवारी या सिनेमाने कमावले होते साधारणपणे 20 लाख रुपये, दुसऱ्या दिवशी शनिवारी साधारणपणे 37 लाख रुपये, तिसऱ्या दिवशी रविवारी 50 लाख रुपये, चौथ्या दिवशी सोमवारी वर्किंग डे होता तो ड्रॉप अर्थात एक्सपेक्टेड आहेच. चौथ्या दिवशी सोमवारी या सिनेमाने कमवले 13 लाख रुपये. पाचव्या दिवशी मंगळवारी आपल्याला जरा जंप बघायला मिळाली आणि या सिनेमाने कमवले साधारणपणे 17 लाख रुपये. आता अनफॉर्च्युनेटली असं म्हणावं लागेल की 6व्या आणि 7व्या दिवशी म्हणजेच बुधवारी आणि गुरुवारी हा सिनेमा डबल फिगर्स सुद्धा गाठू शकला नाहीये. आणि 6व्या दिवशी बुधवारी या सिनेमाने कमवले साधारणपणे 9 लाख रुपये, तर 7व्या दिवशी गुरुवारी साधारणपणे 7 लाख रुपये. आता आज 2 हिंदी सिनेमे आणि 2 मराठी सिनेमे रिलीज होत आहेत. या चारही सिनेमांचा रिव्ह्यू मी लवकरात लवकर तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करीन. बघूया या 4 सिनेमांचा इम्पॅक्ट संगीत मान अपमानच्या सेकंड वीकेंडवर किती पडतोय ते. असं करत पहिल्या 7 दिवसाचं ओव्हरऑल याचं इंडियाचं नेट कलेक्शन असेल साधारणपणे 1,53,00,000 रुपये, तर वर्ल्ड वाईड नाही, ऍक्च्युली इंडियाचं ग्रॉस कलेक्शन असेल साधारणपणे 1,72,00,000 रुपये. सो वर्ल्ड वाईड आता बाहेर कुठे असा झालं असेल हा सिनेमा रिलीज तर आपल्याला माहिती नाही आणि त्याचे आकडे आपल्याला कुठेही दिसत नाहीत. सो असं धरून चाला की या सिनेमाने कदाचित वर्ल्ड वाईड 2 किंवा 2.5 कोटी कमवले असतील आणि अनुदानाचे अजून जे काय लाख असतील तर ते सगळं धरून कदाचित 3 कोटीच्या आसपास हा सिनेमा फर्स्ट वीकला गेला असेल. बट याचं ओव्हरऑल बजेट म्हटलं जात आहे 4 ते 5 कोटी रुपये आहे. सो हा सिनेमा बघूया किती प्लस मध्ये जातोय का किती मायनस मध्ये जातोय ते, किंवा ऍटलीस्ट स्वतःचं बजेट रिकव्हर करू शकतोय का ते. आता जर तुम्ही हा सिनेमा बघितला असेल तर आपण रिव्ह्यू केलेला आहे. रिव्ह्यू जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला देतो डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि ओव्हरऑल हे बॉक्स ऑफिसचे आकडे ऐकून तुमचं मराठी सिनेमाबद्दलचं काय मत आहे, काय आपलं कुठेतरी घंट आहे हे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.